स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आजचा संडे असल्यामुळे दिवसाची सुरुवात केली देवपूजेने. सकाळची शांत वेळ आणि देवासमोर बसल्यावर मन खूप प्रसन्न होतं. त्यानंतर मी गार्डनमध्ये आले. इथे इतकी सुंदर फुलं फुललेली होती की पाहून मन एकदम आनंदी होतं. निसर्गात थोडा वेळ घालवला की दिवस खूप पॉझिटिव्ह सुरू होतो. आज आज आपण घरात संडे स्पेशल नाश्ता करणार आहोत. इडली, डोसा, सांबार आणि चटणी. मी आधीच इडलीसाठी पीठ तयार करून ठेवलेलं आहे. बघा, पीठ एकदम छान फुललेलं आहे, त्यामुळे इडली खूप मऊ आणि स्पॉन्जी होणार आहे. आता आपण सांबार बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईत थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे, लसूण टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि लाल मिरच्या पण टाकायच्या. यानंतर आपण कांदा घालणार आहोत. कांदा थोडा सोनेरी झाला की त्यात टमाटे घालूया. आता त्यामध्ये धणे पावडर घालूया. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडे हळद, सांबार मसाला घालायचा आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे. चम्मचच्या सहाय्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे धने पावडर टाकणार आहोत. हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्ही जेवढं तिखट खातात तेवढं. आणि त्यानंतर आपण सांबार मसाला टाकलेला आहे. सांबार मसाला वगैरे टाकल्यानंतर चम्मचच्या सहाय्याने चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लिंबू. लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथं चिंच पण घालू शकतात. इथं मी लिंबूच टाकलेला आहे. माझ्याकडे सध्याच्याला चिंच नव्हती. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत जे आपण कुकरमध्ये वरण करून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी करून म्हणजे जसं पतलं घट्ट असं पाहिजे तसं तुम्ही बनवून घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे आपलं सांबार खाण्यासाठी तयार झालेलं आहे. वरून मीठ टाकलं चवीनुसार आणि इकडे पाहू शकतात आपलं अशा प्रकारे आपला गरमागरम सांबार तयार झालेला आहे. आता आपण चटणी बनवूया. यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे. शेंगदाणे टाकल्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत, अद्रक टाकणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला खोबरं पण टाकायचं आहे आणि चिंच टाकायची थोडीशी, म्हणजे थोडंसं गोड आंबट तिखट असं काहीतरी याचं चटणी. आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. इथे तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकतात. माझ्याकडे नव्हती. हिरवी मिरची पण टाकायची, मी नंतर टाकली होती. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही असं बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता चटणीला फोडणी देऊन घ्यायची. इथं कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी तडतडली की त्यानंतर लाल मिरच्या टाकायच्या आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटलं होतं चटणीचं सारण ते टाकायचं आहे. इथे तुम्हाला जशी चटणी आवडते तशी तुम्ही इथं त्याचं क्वांटिटी वाढवू शकतात, कमी करू शकतात, म्हणजे घट्ट पतली असं. आणि त्यानंतर वरून मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पाहू शकतात खाण्यासाठी एकदम भारी टेस्ट होती चटणीची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे पाहू शकतात आपली चटणी पण झालेली आहे आणि सांबार पण झालेला आहे. आता लगेच मी इथे ताट करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं इडली, सांबार आणि चटणी. आणि त्यानंतर मी माझ्या मुलाला दिली खायला आणि त्याने ते टेस्ट करून मला सांगत होता खूप छान झालं आहे असं. आणि त्यानंतर आता मी इथे डोसा करून घेणार आहे. इकडे तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. डोसा पण खूप क्रिस्पी झाला होता आणि छान झाला होता. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.